नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅन्स विथ अमोल खोते या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत. नुकतीच डिपार्टमेंटल पीएसआयची ऍड पडलेली आहे आणि 2 डिसेंबरला आपला पेपर आहे. या पेपरच्या अनुषंगाने खूप मुलांचे मेसेज येत आहेत की सर अभ्यासाचा पॅटर्न कसा असावा, त्याच्यानंतर एवढ्या दिवसात अभ्यास आपला कंप्लीट होईल का. साधारण आपण आता रेशो पकडला तर 80 दिवस तुमच्याजवळ राहिलेले आहेत. मग या 80 दिवसाचा प्रॉपर आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर जो नौका विद्यार्थी आहे त्यानं देखील अभ्यासाला सुरुवात केली तर त्याचा अभ्यास कंप्लीट होऊ शकतो, पण त्याला स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या लेक्चरमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगेन. मात्र हे लेक्चर शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. चला तर आपण डिस्कस करू आपल्याला अभ्यासाला काय काय गोष्टी लागणार आहेत. ज्याच्यामध्ये आपण बघा की साधारण तुमचे 9 सब्जेक्ट आहेत. मग 9 सब्जेक्ट मध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात तर त्याच्यामध्ये मराठी असेल, त्याच्यानंतर काय असणार इंग्रजी आहे. हे 2 सब्जेक्ट तुमचे प्रमुख सब्जेक्ट आहेत. पर सब्जेक्ट तुम्हाला 25-25 मार्कासाठी विचारला जातो. आणि त्यानंतरचा जो घटक येतो तो असणार आहे सामान्य अध्ययनचा पार्ट. मग सामान्य अध्ययनमध्ये कोणकोणते घटक असतील तर त्याच्यामध्ये जिओग्राफी आहे, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, समाज सुधारक असतील, भारत आणि भारतात शेजारील देश असतील आणि चालू घडामोडीचे घटक असतील. तर हे 7 सब्जेक्ट तुम्हाला आपल्याला जीएस साठी विचारले जातात. मग मित्रांनो अभ्यास करत असताना बेसिकली आपल्याला काय करणं गरजेचं आहे बघा की जो सिलेबस कॉपी आहे या सिलेबस कॉपीचा आपण प्रॉपर जर अनालिसिस केलं तर आपल्याला 2 गोष्टी समजतात. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे हा जो टप्पा आहे हा टप्पा पूर्व परीक्षेचा आहे. मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना साधारण आपल्याला 100 गुणांसाठी हा पेपर विचारला जातो. किती गुणांसाठी असेल मित्रांनो? 100 गुणांसाठी हा पेपर तुम्हाला विचारला जातो. मग साधारण बघा आता 100 गुणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग 100 गुणांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? दुसरा मुद्दा तर आपल्याला साधारण 2017चा पेपर असेल आणि 2000 त्याच्यानंतर 21 ऍड म्हणजे 22चा पेपर असेल तर या 2 पेपरचं आपण जर वेटेज पाहिलं म्हणजे 17ला असेल साधारण 44 मार्काचं मेरिट लागलं होतं. त्याच्यानंतर आपण 2022ला पकडलं तर 41 मार्काचं मेरिट धरून चालायचं. हे बेस फक्त मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे. याचा अर्थ कुणाच्या मनात जर असेल की आपल्याला 100 गुणांचा अभ्यास करायचा असेल तर तो मुद्दा असेल तो तुम्ही साईडला ठेवा. कारण आपल्याला 100 गुणांचा अभ्यास मित्रांनो करायचा नाही. आपल्याला अभ्यास किती मार्कांचा करायचा आहे बघा. साधारण 44 आणि 41 हा स्कोर आपल्या डोळ्यासमोर येत आहे. अर्थात आपल्याला जो अभ्यास करायचा मित्रांनो तो म्हणजे किती असणार बघा 40 ते 45 मार्कांचा अभ्यास करायचा आहे. किती मार्कांचा म्हटलं मी? 40 ते 45 मार्कांचा अभ्यास करायचा आहे. कारण ही ऍड खूप मोठी आहे. 615 जागा आपल्याला बघायला मिळतील. 615 जागासाठी बघितलं तर सर्वात मोठी ही ऍड आलेली आहे. आणि या ऍडच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर मेरिटचा रेशो कुठपर्यंत असू शकतो तर मित्रांनो लक्षात ठेवायचं मेरिटचा जो रेशो असणार आहे ते 40 ते 45 आणि जास्तीत जास्त झाला तर 48 पकडून चालायचं. पण एवढा होणार नाही, पण 45 पर्यंत आपण धरून चालू. मग या 45 मार्काचा अभ्यास करत असताना पहिला अजेंडा आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या सब्जेक्ट मधून आपल्याला किती मार्क मिळवायचे. अर्थात आपण जर पाहिलं तर 9 घटक येतात. मग हे 9 घटक बघत असताना ज्याच्यामध्ये म्हटलं मी तुम्हाला पहिला मुद्दा असणार आहे मराठीचा असेल. मराठीला तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत? 25 प्रश्न आणि 25 गुण आहेत. सेकंड मुद्दा आहे तो आपल्या डोळ्यासमोर असणार आहे तो म्हणजे इंग्रजीचा असणार आहे. इंग्रजीला 25 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत मित्रांनो. मग बेसिकली जर तुम्ही विचार केला आपला अभ्यास खूप मोठा नाहीये मित्रांनो. अजूनही हा मुद्दा मी हायलाइट करत आहे. याच्यामध्ये बघा की जसं प्रत्येकाचा मराठी हा सब्जेक्ट बेस्ट सब्जेक्ट असतो आणि हा मराठी सब्जेक्ट समजण्यासाठी सोपा असतो. आणि याचाच अर्थ मित्रांनो तुम्ही 12वी पर्यंत ज्यावेळेला 12वी झाल्यानंतर पोलीस भरतीचा अभ्यास चालू केला आणि पोलीस भरतीसाठी तुम्ही कंपल्सरी काय केलं होतं की मराठीचा चांगला अभ्यास केला होता. मग हा अभ्यास मित्रांनो फक्त तुम्हाला रिव्हिजनच्या बेसनं काय करायचं आहे कंप्लीट करून घ्यायचा आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला दिवस कमी लागतील. मग अर्थात जर आपण बेसिकली पकडलं तर मराठीला तुम्हाला किती स्कोर असणं गरजेचं आहे? सर्रास मुलांचा मित्रांनो स्कोर होतो तो 20+ स्कोर असणार आहे. बघा मी काय म्हटलं आपल्याला मार्क किती पाडायचे मित्रांनो? 40 ते 45 या लेवल पर्यंत जायचं आहे. मग हे लेवल गाठायची तर कशी गाठायची तर त्याच्यासाठी सोपा उपाय मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे. अभ्यास अजूनही अवघड नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आजपासून किंवा एक्झामची ऍड पडल्यापासून जर तयारी केली असेल तरीही त्या मुलाचा अभ्यास होऊ शकतो. फक्त त्याच्यावर प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो अभ्यासामध्ये आपल्याला काय लागतं तर अभ्यासामध्ये पहिली गोष्ट लागते बघा याच्यामध्ये सी म्हणजे काय असणार आहे? तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो. सेकंड मुद्दा काय येतो? आर म्हणजे काय असणार आहे? तुमचं प्रॉपर रिडिंग पाहिजे मित्रांनो. आर म्हणजे काय असणार आहे? प्रॉपर रिडिंग. मग रिडिंग करत असताना ते मुद्दे सुद्धा असले पाहिजे, ना की भरमसाठ आपण काय करत आहे मोठमोठी पुस्तकं असतील संदर्भ ग्रंथ असतील ते सगळे वाचत बसलेलो आहे. याच्यासाठी आपल्याला मित्रांनो वेळ नाही आहे. कारण काही पुस्तकं असतील साधारणतः जसं की महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं काही मार्केटमधली पुस्तकं असतील 600-700 पेजची तुम्हाला बघायला मिळतील. मग 600-700 पेज वाचण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1.5 ते 2 महिने कालावधी लागेल. मग त्यातलं इनपुट किती आहे तर इनपुट आपल्याला 0च मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय जे काही वाचणार आहे ते एका रिव्हिजन मध्ये किंवा एका रिडिंग मध्ये आपल्या लक्षात राहील का मित्रांनो? अजिबात नाही. म्हणून
आपला अभ्यास कसा पाहिजे, स्मार्ट अभ्यास पाहिजे. मग स्मार्ट अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे की काय वाचलं पाहिजे, कोणत्या कंटेंटवरती प्रश्न येत आहेत. मागील 2017 असेल, 2022 असेल, या परीक्षेसाठी काय काय विचारलं होतं, कोणकोणत्या गोष्टी फोकस केल्या होत्या, या सगळ्यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे. याचा अर्थ बघा, याच्यामध्ये आर म्हणजे काय असणार, रीडिंग असेल. रीडिंग करत असताना प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा आपल्याला बेस असणं माहित असणं गरजेचं आहे. आता तेवढं करण्यासाठी आपल्याला वेळ नाही, पण जे आपसुक जेणे बेस बनवून दिलेला आहे, आपल्याला स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलाय, त्याचा बेस आपण घेऊ शकतो आणि तो आपण अभ्यासामध्ये राबवू शकतो मित्रांनो. सेकंड गोष्ट बघा, आता इथं आर झाली. थर्ड गोष्ट, आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आपण फक्त वाचत राहतो आणि वाचत राहिल्यामुळे असं होतं की आपण क्वेश्चन पेपरकडे भर देत नाही. मग क्वेश्चन पेपरकडे भर न दिल्यामुळे होतं काय, मला वाटत असतं की माझा पुरेपूर अभ्यास झालेला आहे, पण ज्या वेळेला मी एखादा पेपर देतो, त्या पेपरमध्ये सोडवत असताना 100 क्वेश्चन सोडत असताना बेसिकली माझा 30 स्कोर झाला, 42 स्कोर झाला, 40 स्कोर झाला, 45 मे बी तुमचा कितीही स्कोर असेल, पण ज्या वेळेला एखादा घटक मला वाटतं की मराठीला मला चांगले मार्क मिळतील, अपेक्षित होतं माझा मराठीचा अभ्यास चांगला झालेला आहे, भूगोलासाठी मला चांगले मार्क मिळतील, भूगोलचा अभ्यास माझा चांगला झालाय, समाज सुधारक माझा चांगला आहे, इतिहास माझा चांगला आहे, असं ज्यावेळी मुलांना वाटतं, पण ज्यावेळेला क्वेश्चन पेपर सोडवत असताना, हाताळत असताना त्यातीलच क्वेश्चन चुकतात. मग हे जर चुकले आणि तो डाटा का चुकलाय ह्याच्याकडे जर लक्ष दिलं नसेल तर मित्रांनो काय आपल्याला चूक होणार ही कुठे, एक्झामला. मग एक्झामला चूक झाल्यानंतर डिरेक्टली तुम्ही बाहेर असणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला काय करायचंय की क्वेश्चन पेपरवरती तुमचा भर असणं गरजेचं आहे. हा झाला तुमचा थर्ड मुद्दा. आणि त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं आहे. ए म्हणजे काय असेल, अनालिसिस असेल. अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की मला हा घटक माहित होता, पण मी त्याच्यावरतीच चुकलेलो आहे. याचा अर्थ मला त्याचं रिव्हिजनच्या माध्यमातून माझ्या कोणत्या चुका झाल्या, त्या चुका पुन्हा एक पेपर देत असताना, टेस्ट सिरीज सोडवत असताना या चुका माझ्याकडून झाल्या नसल्या पाहिजे. समजतं मित्रांनो मी काय बोलतोय तुम्हाला. म्हणून हे बघा, सी म्हणजे काय असणार आहे, सी म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ज्याची मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर असेल, मराठीला कन्सेप्ट येतात काही ठिकाणी तुम्हाला, त्यात तुमचे क्लिअर असलं तर पटपट तुमचं वाचन होऊन जातं. इंग्लिश तसाच सब्जेक्ट आपल्याला बघायला मिळतो, जॉग्राफी तसाच सब्जेक्ट बघायला मिळतो, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट तसा आहे, इतिहास हा वाचनातून होऊन जातो, समाज सुधारक वाचनात होऊन जातील. त्याच्यानंतर आयआरचा घटक असेल, इंटरनॅशनल जे रेशो आपले रिलेशनचे रिलेटेड मुद्दे असतील, म्हणजे भारत आणि भारताशी झालेले असणारे देश आपले, म्हणजे देश किती असतील, 7 देश आहेत. त्याच्यानंतर भूसीमा लागलेले 7 देश प्लस तुमचे सागरी सीमा लागणारे 7 देश असतील. ओके, याच्या रिलेटेड आपण काय असणार, ती माहिती असेल ती करणं गरजेचं आहे. मग इथं कन्सेप्ट लागत नाही मित्रांनो. ओके, पॉलिटिक्सच्या गोष्टीमध्ये काही ठिकाणी कन्सेप्ट आहे, काही ठिकाणी पाठांतराचा मुद्दा येतो. मग तुम्ही चूज करा आपल्याला कोणते टॉपिक असतील किंवा कोणते सब्जेक्ट असतील हे कन्सेप्ट ओरिएंटेड असतील आणि कोणते फक्त वाचत गेलं तर आपला तो पॉईंट कव्हर करून देतील, असे घटक कोणते आहेत हे बघणं गरजेचं आहे. हे सगळं झालं मित्रांनो. ठीक आहे, मग तुम्हाला काय येतं, तर ह्याचा इज इक्वल टू काय असणार आहे, आर असणार आहे. आर म्हणजे मित्रांनो काय, सातत्यानं ते रिव्हिजन असणं गरजेचं आहे. काय म्हणलं मी, सातत्यानं त्याचं रिव्हिजन असणं गरजेचं आहे. म्हणून या बेसवरती तुमचा अभ्यास पाहिजे मित्रांनो, ना की कुठेही आपण साधारण बुक घेतल्यात खूप सारे, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सोडवताय पण त्याचं अनालिसिस करत नाही, प्रॉपर मेथडच माहित नाही, मला सिलेबस काय माहित नाही, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितलेले नाहीत आणि अभ्यासाला सुरुवात केलाय, तर मित्रांनो नक्की तुम्ही फसणार. समजतंय. ओके, बघा मी इथं आलेला मुद्दा कुठला, मराठीसाठी 20 मार्क जर पाडली तरी पण आपण काय करू शकतो बघा, 20 प्लस सरासरी सगळ्यांना मार्क मिळू शकतात. थर्ड मुद्दा येतो बघा, त्याच्यामध्ये इंग्लिश असेल. आता इंग्लिश साठी काय करायचं आपल्याला, इंग्लिश बऱ्यापैकी काही मुलांचं कमकुवत असतं, काही मुलांना बेटर येत असतं. ओके, अशा गोष्टी भरपूर मुलांच्या होत आहेत. काही जण इंग्लिशकडे दुर्लक्षच करतात, काही जणांच्या मनात इंग्लिशची भीती असते. पण मित्रांनो आपल्याला फक्त काय करायचं, एक्झामच्या रिलेटेड स्कोर करायचा आहे, ना की इंग्लिश बोलायचं आहे का, ना की इंग्लिश शिकायचं आहे. बाबा ते वाक्य कसं आहे, कुठल्या काळातलं आहे, कुठल्या काळात बसू शकतं वगैरे, याचा बेसिक जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, ओके, तर तुम्हाला इंग्लिशचा फायदा होऊ शकतो. मग इंग्लिशला मार्क आपल्याला किती मार्क घ्यायचे मित्रांनो, फक्त 10 मार्क घ्या. किती मार्क घ्या, फक्त 10 मार्क घ्या म्हणतोय मी. जास्त तुम्हाला जसं मी मराठीला म्हटलं 20 मार्क पाहिजेत, तसं इंग्लिशला पण 20 मार्क पाडा, असं होणार नाहीये आणि ते पडणार पण नाही, मला ही माहित आहे. म्हणून फक्त तुम्हाला मी सांगत आहे 10 मार्काची मी तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो इंग्लिशसाठी. आणि जो सामान्य अध्ययनचा जो पार्ट असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला सामान्य अध्ययन 50 मार्कासाठी विचारलं जातं, ओके, तर इथं मात्र तुम्हाला काय करणं, स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. सिलेक्टिव्ह संदर्भ साहित्य वापरणं गरजेचं आहे, तेवढंच मोजकाच अभ्यास असणं गरजेचं आहे. ज्या टॉपिकवरती आयोगाने आतापर्यंत भर दिला ते टॉपिक तुमचे परफेक्ट होणं गरजेचं आहे. मग बघा या 50 पैकी साधारण तुम्ही किती स्कोर घेऊ शकता, 50 पैकी मी म्हणतो 20 स्कोर घ्या. किती स्कोर घ्या, 20 स्कोर घ्या. मग ज्यावेळेला 50 पैकी प्रॉपर तुम्ही 20 स्कोर घ्यायचे, होणार किती आहे बघा, 20 आणि 20 40 आणि हे प्लस काय असणार आहे 10. याचा अर्थ मित्रांनो तुमचा 50 स्कोर होतोय, हा पण खूप होतोय. मी काय म्हणतोय, हाही खूप होतो. जर इंग्लिशला काही जणांना 5 मार्क पडले तरीही ते मॅनेज करू शकतात. जर समजा तिकडे जीएस ला 20 पैकी जर 15 मार्क पडले तरीही ते मॅनेज होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, की फक्त भूगोल मधले 2-3 मार्क घ्यायचे आहेत, इतिहास मधले 2-3 मार्क घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर समाज सुधारक मध्ये 2-3 मार्क, एवढे तरी मार्क मित्रांनो सांगा मिळू शकतात का नाहीत, मिळू शकतात.
ओके, पण तुमचा अभ्यास कसा पाहिजे, प्रॉपर पाहिजे. समजतं मी काय म्हणालोय? म्हणून काही डोक्यात लोकांच्या मनात असेल की 100 मार्कांची मला तयारी करायची आहे. अजिबात नाहीये. किती मार्कांची तयारी करायची आपल्याला? 80 दिवसामध्ये फक्त 40 ते 45 मार्कांचीच तयारी करायची आहे. आणि जर एवढी तयारी होत असेल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही काय असणार आहे, क्वालिफाय असणार आहे. आणि सेकंड मुद्दा, मग माझा मेन्सचा अभ्यास झालेला नाही. मेन्ससाठी तुला 3 महिने मिळणार आहेत ना. मेन्ससाठी काय म्हणलं मी, 3 महिने मिळतात. 3 महिन्यात पुढच्या तयारी होऊ शकत नाही का? होऊ शकते. म्हणून अजिबात खचून जायचं नाही. नव्यानं उठायचं, तयारीला लागायचं. आजपासून सुरुवात करा. 100% डेफिनेटली तुमचा अभ्यास होणार. फक्त तुम्हाला एक दिशादर्शक असतो जो लाईफ मध्ये पाहिजे, तो आता योग्य पाहिजे. मित्रांनो अजिबात इकडे तिकडे भरकुटू नका. संयम बाळगा. तुमची ड्युटी मॅनेज करा. ड्युटीमधून काही सुट्टी मिळत असेल सुट्टी घ्या, कारण आता बंदोबस्ताचे दिवस चालू आहेत. मलाही माहित आहे गणपती बंदोबस्त येणार आहे, त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टी असतील. याच्यासाठी पोलीस फौज लागते. पण मित्रांनो त्यातूनच स्वतःच्या स्वप्नांसाठी जे इतक्या दिवस आपण थांबलो होतं त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा मित्रांनो. आणि ही स्वप्न जर आता साकार केली नाही तर परत कधी होणार नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर वेळ काढणं गरजेचं आहे. एक दिशादर्शक तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कालावधी फक्त 80 दिवसाचाच आहे मित्रांनो. मी अजून पोटतिडकीने तुम्हाला सांगत आहे. आणि या 80 दिवसामध्ये तुमचा परफेक्ट अभ्यास होऊ शकतो, पण तुम्ही केला पाहिजे. काय म्हंटल मी? तुम्ही केला पाहिजे. समजतं मित्रांनो? हा सिलेबस झाला. मग सिलेबसच्या अनुषंगाने आपण बघा आता कुठले कुठले पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. जसं पहिल्यांदा मी तुम्हाला मुद्दे सांगतो बघा, की पहिला मुद्दा असणार आहे की बेसिकली ह्या सगळ्या सिलेबसमध्ये नेमकं घटक कोणकोणते आहेत. बघा मी काय म्हणलं, हा टोटली जो सिलेबस दिसतो म्हणजे मराठी दिसत आहे, इंग्रजी दिसत आहे, सामान्य अध्ययनचा पार्ट दिसत आहे, त्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट इन्क्लूड आहेत. मग हा सिलेबस नेमका काय आहे बघू. आणि नेक्स्ट स्लाइडला आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, की कोणकोणत्या गोष्टीवरती वारंवार प्रश्न आलेले आहेत. समजतं मित्रांनो? ह्या 2 बेसवरती आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके, बघा पहिला मुद्दा डिस्कस करतो तुमचा मराठीचा असेल. आता मराठीमध्ये काय असणार आहे बघा, कोणकोणते टॉपिक येतात. वर्णमाला हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, अक्षर, जोडाक्षर आणि शब्द हा एक टॉपिक येतो. संधी, वाक्य, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी अवयव असेल. त्याच्यानंतर क्रियाविशेषण अवयव असेल. त्यानंतर बघा शब्दयोगी अवयव आहे, प्रयोग आहे, समास आहे. त्याच्यानंतर बघा जो पाठांतरांचा भाग असणार आहे, शब्दांच्या शक्ती असेल, जोडाक्षर असेल, ओके त्याचं लेखन आहे, विराम चिन्ह असतील, शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द असेल, वाक्य प्रचार असेल आणि म्हणी असेल आणि त्याचे अर्थ असतील. हा सगळा जो बेस दिसतो मित्रांनो, 22 टॉपिक हे तुम्हाला मराठीचे बघायला मिळतील. किती टॉपिक म्हटलं मित्रांनो? 22 टॉपिक. आता या 22 टॉपिक वरती कोणकोणत्या गोष्टीमध्ये प्रश्न आलेले आहेत हे पण आपल्याला बघायचंय. काय बघितलं म्हणलं मी, 22 जे टॉपिक आहेत त्या 22 टॉपिक पैकी जर तुम्ही चेक केलं असा तर मित्रांनो बघा इथे तुम्हाला समजून येईल की आपल्याला कुठल्या कुठल्या घटकावरती साधारण तुम्हाला नेहमी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. बघा पहिला मुद्दा मी तुमचा क्लिअर करतो, ज्याच्यामध्ये बघा पहिला जसं मी तुम्हाला सांगितलं 22 टॉपिकची नावं सांगितल्यात. याच्यामध्ये काय विचारलं बघा, मराठीमधले महत्वपूर्ण असणारे घटक. आता महत्वपूर्ण मध्ये कोणकोणते घटक येतात? एक पहिला मुद्दा वर्णमाला. सेकंड मुद्दा काय असणार आहे? शब्दांच्या शक्ती असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे? संधी आणि प्रकार असेल. याच्यावरती प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. त्याच्यानंतर बघा अलंकार असेल व प्रकार असेल, याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हा जो बेस सांगत आहे मित्रांनो कुठला असणार आहे? 2017चा आणि त्याच्यानंतर 2022ला जी तुमची परीक्षा झाल्या त्या बेसवरती काढलेले हे घटक आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अजून कुठले महत्वाचे पॉईंट असतील बघा, शब्दांच्या जाती हे सर्व घटक आहेत, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर अजून काय बघायला मिळतं? काळ व त्याचे प्रकार असेल, समूह ध्वनिदर्शक शब्द असतील, वाक्य प्रचार रूपांतर असेल. त्याच्यानंतर काय असणार बघा, समास त्याचे प्रकार असतील, अलंकारिक शब्द, शब्दसिद्धी, वाक्य पृथक्करण आपल्याला बघायला मिळतं. मग मित्रांनो हा घटक बघत असताना पहिल्यांदा मुद्दा आपल्याला डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कुठला असणार आहे बघा, की या टॉपिक वरती सर्रास आपल्याला प्रश्न कशाकशावरती विचारलेले आहेत. बघा साधारण हे जे महत्वाचे टॉपिक आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला 22 टॉपिक, पण त्या 22 टॉपिक पैकी हे टॉपिक तुमचे सर्वात महत्वाचे टॉपिक आपल्याला बघायला मिळतील. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा शब्द संग्रह विभाग असेल, समानार्थी शब्द असतील, ओके. त्याच्यानंतर काय असणार आहेत? विरुद्धार्थी शब्द असेल आणि म्हणी आणि वाक्य प्रचार असेल. जवळपास याच्यावरती 8 प्रश्न आयोगाने विचारले होते. किती प्रश्न विचारले होते? 8 प्रश्न. बघा मी यातलेच पॉईंट इकडे घेत आहे मित्रांनो. काय म्हटलं मी? यातलेच. म्हणजे हा जो बेस दिसतो तुम्हाला हा तुमचा IMP बेस असणार आहे टॉपिकचा.
काय म्हटलं मी, टॉपिकचा आयएमपी बेस असणार आहे. मग त्याच्यामधले काय विचारल्या त्या आयएमपी टॉपिक मधले पण इथं सांगितलेलं मी. त्याच्यानंतर वाक्य विभाग आहे, 6 प्रश्न आयोगाने त्याच्यावरती विचारलेले आहेत वाक्य विभागावरती मित्रांनो, समजतंय. नेक्स्ट बघा, क्रियापद असेल एक प्रश्न आहे, विशेषण एक प्रश्न, संधी एक प्रश्न, काळ एक प्रश्न, प्रयोग एक प्रश्न. ओके. मग त्याच्यानंतर अजून कोणते कोणते घटक आपल्याला वाचणं गरजेचं आहे, जो पाठांतराचा भाग येतो. आता बघा, प्रयोगान त्याचे प्रकार असेल म्हणजे भाषा, लिपी, विरामचिन्ह असेल, शब्दशक्ती असेल, शब्द विभाग असतील. त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार असेल, त्यांचा अर्थ असेल. त्याच्यानंतर काय असणार बघा, उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे आपल्याला बघायला मिळतील. हा सगळा जो घटक असेल मित्रांनो तो मराठीचा आहे. म्हणून प्रत्येकाचा मराठी हा सब्जेक्ट परफेक्टच आहे, मी असं धरून चालत आहे. कारण ऑलरेडी तुम्ही पोलीस झालेले आहात. जे जे विद्यार्थी पोलीस होत असताना आपल्याला मराठी हा सब्जेक्ट येतोच, होताच. त्याच्यामुळे तिथं तुमचा अभ्यास चांगला झाला होता. फक्त त्याला काय करा, रिव्हिजनच्या माध्यमातून लवकरात लवकर फिनिश करा, जेणेकरून तो लवकर जर झाला तर त्याचे काही दिवस शिल्लक राहिले ते बाकीचे सब्जेक्टला आपल्याला मिळून जातील. समजतं मित्रांनो. म्हणून कोणकोणत्या घटकावरती प्रश्न आलेत आपण हे बेसिकली बघितलेलं आहे. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो मित्रांनो इंग्लिश असेल, म्हणजे इंग्रजी व्याकरणचा आपल्याला मुद्दा बघत असताना बघा, इंग्रजी व्याकरण मध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इथं टॉपिकची नावं दिलेली आहेत बघा. नाउन आहे, त्याच्यानंतर आर्टिकल आहे, क्लॉजेस असतील, प्रोनाउन, व्हर्ब, टेन्स असतील, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडव्हर्ब आहे, डिग्री, त्याच्यानंतर काय असणार प्रिपोजिशन आणि फ्रेजेस असतील, क्वेश्चन टॅग आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे स्पीच असेल, व्हॉइस असेल, कंजक्शनचा पार्ट, क्लॉजेस असतील, व्होकॅब्युलरी आहे, त्याच्यानंतर इडियम्स आपल्याला बघायला मिळतील, फ्रेजेस, व्हर्ब आहेत, सिनोनिम, अँटोनिम्स असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा भाग असेल आणि होमोनिम्स. ओके. म्हणजे याचा अर्थ जर आपण कंटिन्यू 16 घटक, 16 प्लस आपल्याला काय बघा 1 2 3 4 5, म्हणजे याचा अर्थ इथं 21 घटक झाले मित्रांनो. किती झाले 21. आणि सर्व विद्यार्थ्यांना जर बघितला तर इंग्रजी हा विषय अवघड जात आहे, कारण सुरुवातीपासून अभ्यास आपण याचा कधी केलेलाच नाही. शालेय जीवनामध्ये आपल्याला मित्रांनो हा सब्जेक्ट आपण कधी एवढा अभ्यासात्मक पाहिला नव्हता. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या 2 गोष्टीमुळे इंग्लिश या विषयाची मनात भीती असते. पण मित्रांनो आता जसं मी सांगितलं तुम्हाला 21 कंटेंट येतात. या 21 कंटेंट पैकी आपल्याला कोणकोणते हमखास गुण मिळवून देणारे आणि अतिशय सोपे घटक कोणते असतील तर आर्टिकल आहे, क्वेश्चन टॅग असेल, पार्ट ऑफ स्पीचचा असेल भाग, त्याच्यामध्ये ऑल कंटेंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, मॉडेल ऑक्झिलरी असेल, डिग्री, क्लॉजेस आणि त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा भाग असेल. हा जो घटक असेल हे मित्रांनो मात्र हमखास गुण मिळवून देणार आहे. मग साधारण आपण जर बेस पकडला तर याच्यामध्ये आपल्याला याच्यामधले कोणकोणते घटक बघा, जसं की आर्टिकल, क्वेश्चन टॅग आहेत, पार्ट ऑफ स्पीचचा भाग असेल. मग याच्यामधले हे जे घटक आहेत हे हमखास गुण मिळवून देतात. आणि अतिशय अवघड म्हटल्यानंतर बघा डिग्री असेल, इंडिया स्पीच आपल्याला बघायला मिळतील, त्याच्यानंतर चेंज द व्हॉइस आहे आणि टेन्स असेल. हे थोडं मित्रांनो काय आपल्याला अवघड टॉपिक वाटतात. पण मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला बघा बेसिकली आपण जर पाहिलं तर हे हमखास गुण मिळवून देणार आहे, त्याच्यानंतर अतिशय अवघड. मग सरासरी आता मागच्या याचा बेस आपण पकडला तर मागच्या याच्यानुसार बघा की आपल्याला कोणकोणत्या घटकावरती प्रश्न बघायला मिळतील. व्होकॅब्युलरी असेल, इडियम, त्याच्यानंतर व्हर्ब आहे, मॉडेल ऑक्झिलरी, त्याच्यानंतर बघा क्लॉजेसचा पार्ट बघायला मिळतील, त्याच्यानंतर काय वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, क्वेश्चन टॅग आहे, पार्ट ऑफ स्पीचचा भाग असेल, सिनोनिम असेल, अँटोनिम असेल आणि व्हॉइस आणि काय असणार याच्यामध्ये व्हॉइस आणि स्पीचचा भाग बघायला मिळतो. मग मित्रांनो जसं बेसिकली मी तुम्हाला सांगितले मराठीला किती मार्क मिळवायचे आहेत आपल्याला, मराठीला 20 मार्क मिळवायचे किंवा 20 प्लस घेऊ शकता. इथं जर 20 प्लस घेतलं तर अजून तुम्ही सेफ झोन मध्ये जाणार मित्रांनो, कारण हा जो घटक आहे मराठी हा घटक तुम्हाला आउट ऑफ मार्क पण मिळवून देणार आहे. काही मुलांना मागच्या एक्झाम मध्ये 24 मार्क पण पडलेले आहेत, 22 मार्क पडलेले विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो. ओके, समजताय. मग इथं मार्क किती घ्यायचे आहेत, 10 मार्क घ्यायचे आहेत. 10 जरी मित्रांनो नाही मिळाले 8 मार्क इतर घ्या किंवा लयतले 7 मार्क तर तुम्ही मिळवू शकता. इतका तरी इंग्लिशचा अभ्यास तुमचा कंप्लीट होऊ शकतो ना, तर 100% होणार मित्रांनो. पण इंग्लिश साठी मात्र तुम्हाला मार्गदर्शकाची गरज असणार आहे, कारण सेल्फ स्टडीवरती मित्रांनो इंग्लिश होणार नाही. म्हणून तुम्हाला लेक्चर लावणं गरजेचं आहे. जर बेसिकली तुम्ही लेक्चरच्या माध्यमातून करत असाल तर तुमचा लवकरात लवकर कव्हर होणार. आणि दुसरा मुद्दा काय असणार मित्रांनो, हे कव्हर होत असताना तुम्हाला याची श्युरिटी राहणार की मी इंग्लिशला मार्क घेऊ शकते किंवा शकतो. समजतं मित्रांनो. ओके, चला आता आपल्याला 2 जे मेजर पॉइंट होते ते आपण डिस्कस केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा की मराठीचा घटक असेल आणि त्याच्यानंतर काय असणार आहे इंग्रजी ग्रामरचा जो घटक असेल, या 2 गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, दुसरा जो घटक असेल, मग दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला काय असणार आहे की इतर सब्जेक्ट ज्याला आपण जीएस म्हणतो. आता जीएस बघत असताना पहिली गोष्ट जीएस मध्ये आपल्याला कोणकोणते घटक आहेत, आपल्याला पहिल्यांदा इतिहासचा घटक बघू. इतिहास मध्ये बघा आता साधारण आपण बघितलं
तर काय असणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास बघायला मिळेल. त्याच्यानंतर काय असणार आहे, युरोपियन सत्तेचं आगमन आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, ब्रिटिश व भारतीय सत्ता असेल यांचा सत्ता संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा भारताचे महत्वाचे गव्हर्नर असतील आणि व्हाईसरॉय बघायला मिळतील. त्यानंतर बघा भारताचा घटनात्मक विकास असेल. त्याच्यानंतर भारतातील आर्थिक सुधारणा चळवळी असतील. त्यानंतर बघा 1857चा उठाव असेल. त्याच्यानंतर बघा भारताचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रीय काँग्रेस कालखंड आहे, त्याच्यामध्ये जहाल आणि मवाळ कालखंड आपल्याला बघायला मिळतो. या दोन श्रेणी बघायच्या. त्याच्यानंतर गांधी युग भाग 1 असेल, 2 आहे, 3 आहे. त्याच्यानंतर बघा भारतातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळी आहेत. हा सगळा जो पार्ट मित्रांनो तो येतो इतिहासमध्ये. इतिहास हा खूप किचकट असणारा घटक आपल्याला. याच्यामध्ये तारखा पाठ करावे लागेल, काही ठिकाणी तुम्हाला कायदे पाठ करावे लागतील, काही ठिकाणी तुम्हाला लढाई असतील त्याच्या रिलेटेड मुद्दे असतील, काही ठिकाणी उठाव असतील, उठावाचं नेतृत्व असेल, त्याच्यानंतर उठावाचं ठिकाण असेल, त्याची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर जहालवादी विचारसरणीचं मत काय, मवालवादी विचारसरणी कशी होती, त्याच्या रिलेटेड असणारे मुद्दे असतील. ओके, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. व्हॉइसरॉय असेल, त्याच्यानंतर गव्हर्नरचा कालखंड पण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग ही मित्रांनो तुम्हाला लिंक करायला लागणार आहे. जसं की आता बघा याच्यामध्ये काय असणार आहे, थोडंसं तुम्ही कॅटेगरीनुसार हे लिंक करत जायचं. आता जसं म्हटलं मी, काय असणार आहे, गव्हर्नरचा भाग असेल. मग 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1774 पासून काय असणार आहे, बंगालचे गव्हर्नर असेल. त्याच्यानंतर ते असणार आहे 1828 पर्यंत बंगालचे गव्हर्नर. 1828 पासून 1858 पर्यंत काय असणार आहेत, भारताचे गव्हर्नर बघायला मिळतील. 1858 पासून काय असणार आहेत, व्हॉइसरॉय बघायला मिळतील. मग 1947 पर्यंतचे आपल्याला व्हॉइसरॉय असणार आहे, यांचे लिंक असणार आहे. त्याच्यानंतर बघा 1857च्या उठावाच्या आधीची पार्श्वभूमी, नंतरची पार्श्वभूमी असेल, या गोष्टी डिस्कस करा. म्हणजे इथं थोडंसं किचकट वाटेल, आकडेवारी पाठ करायला लागेल, पण हा अभ्यासासाठी चांगला विषय आहे मित्रांनो. स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. इतिहासमध्ये बऱ्यापैकी मुलांचा चांगला स्कोर होऊ शकतो, कारण इथं काय असणार आहे, आपल्याला ऑलरेडी शालेय जीवनामध्ये हा पार्ट झालेलाच आहे बेसिकली. मग आपल्याला फक्त काय करायचं, त्याला रिवाइज करायचं आहे. समजतं मित्रांनो. त्याच्यानंतर कोणता मुद्दा येतो बघा, मी इतिहासमधले कोणते घटक असतील ते नंतरच्या पुढच्या स्लाइडला सांगेल. म्हणजे आता फक्त काय करू आपण, जीएस डिस्कस करू, कोणकोणते पॉईंट असतील. मग नंतरचा येतो बघा समाज सुधारक असतील. आता समाज सुधारक मध्ये बघितलं तर कोणते असतील, बाबा आमटे आहेत, बाबा पद्मनंजी असतील, बाळ शास्त्री जांभेकर आहेत, भाऊ दाजी लाड बघायला मिळतील, दादाजी नवरोजी आहेत, त्याच्यानंतर काय असणार आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, राजाराम मोहनराव असतील. त्याच्यानंतर रमाबाई रानडे आहेत, सार्वजनिक काका. त्याच्यानंतर बघा स्वामी दयानंद सरस्वती, डॉक्टर रमाबाई राऊत आहेत, डॉक्टर आनंदबाई जोशी आहेत. त्याच्यानंतर बघा ताराबाई शिंदे असतील, विष्णू शास्त्री पंडित आहेत. त्याच्यानंतर बघा अण्णाभाऊ साठे, अरविंद घोष आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, क्रांतिसिंग नाना पाटील आहेत, गोपाळ गणेश आगरकर. आणि त्याच्यानंतर बघा गोपाळ हरी देशमुख आहेत, लोकहितवादी. त्याच्यानंतर बघा डॉक्टर रा गो भांडरकर असेल. त्याच्यानंतर डॉक्टर अनिब एजंट आहेत. त्याच्यानंतर बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्याच्यानंतर बघा पंडिता रमाबाई आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, महर्षी दोंडू केशव कर्वे आहेत. त्याच्यानंतर बघा महर्षी वीरा शिंदे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले. त्याच्यानंतर राजेश्री शाहू महाराज आहेत. त्याच्यानंतर बघा उस्ताद लहुजी राघोजी असेल सावळे. त्याच्यानंतर काय असणार नेक्स्ट, लाला लजपतराव असतील आणि लोकमान्य टिळक. त्याच्यानंतर बघा बाबासाहेब आंबेडकरांचं असेल तर आपण काय केलेलं आहे, ते इतिहासमध्ये तुमचं कव्हर केलेलं आहे. म्हणजे इतिहास घटनेमध्ये आपण दिलेलं आहे ते मुद्दे. पण हे एवढे 32 समाज सुधारक आणि या 32 समाज सुधारकांच्या वरती जे आपल्याला 5 महत्वाचे समाज सुधारक इथं जास्त करणं गरजेचं आहे. बाकीचे असतील ते बेसिकली तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला 32 समाज सुधारकांची नावं सांगितले म्हणून काय 32च्या 32 तुम्हाला सगळेच घटक त्यांच्या रिलेटेड आले पाहिजेत असं काही नाही. पण ठराविक जे हायलाइट घटक असतात ते घटक तरी मित्रांनो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा झाला समाज सुधारकाच्या रिलेटेड पॉईंट. म्हणजे इतिहास आणि समाज सुधारक हे तुम्ही कनेक्ट करून जरी अभ्यास केला असा तर बेसिकली तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. ओके, नेक्स्ट मित्रांनो बघा भूगोलाचा पार्ट असेल. आता भूगोलमध्ये काय काय असणार बघा, तर भूगोलमध्ये आपल्याला साधारण बघायला मिळतील कोणकोणते घटक. इथं बघू शकता बा, महाराष्ट्राचे स्थान विस्तार असेल. त्याच्यानंतर प्राकृतिक महाराष्ट्र, हवामान, नदी प्रणाली, मृदा, पिके, वने, प्राणी, खनिज संपत्ती आहे, उद्योगधंदे, दळणवळण, पर्यटन, आदिवासी लोकसंख्या आणि भारतातील प्रमुख घटना असतील. आता बेसिकली भारतामधला स्थान विस्तार जो घटक असेल आणि महत्वाच्या नद्या असतील, ओके, त्याच्या रिलेटेड भारतातील घटक करा. पण तुम्हाला इथं महाराष्ट्र फोकस केला जातो. काय मित्रांनो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरती तुमचे जास्त भर असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जसं तुम्हाला मी इथं काही 14 टॉपिक दिले पण 14 टॉपिक वरती प्रश्न येतात असं नाही मित्रांनो. तर त्याच्यामध्ये 8 ते 9 टॉपिक असेल त्याच्यावरती आयोग काय करतो, प्रश्नांचा भडीमार करत असतो. म्हणून आपल्याला या सगळ्या कंटेंट मधले कोणते कंटेंट करणं गरजेचं आहे हेही देखील मी तुम्हाला जीएसच्या पार्ट मध्ये सांगेन. ओके, नेक्स्ट मुद्दा मित्रांनो बघा, इथं राज्य व्यवस्था आहे. मग राज्य व्यवस्थेमध्ये काय असणार आहे, भारतीय संविधानाची उत्क्रांती असेल,
भारतीय संविधानाची सभेची निर्मिती व कामकाज आहे. त्याच्यानंतर बघा संविधानातील भाग आणि परिशिष्ट असतील, राज्यपाल, विधानसभा व विधान परिषद बघायला मिळतील. त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहे, महाधिवक्ता आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अजून काय बघायला मिळणार त्याच्यामध्ये बघा नेक्स्ट मुद्दा, उच्च न्यायालयात पंचायत राज व्यवस्थेचा उगम बघायला मिळतो. ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन म्हणजे पॉलिटी आणि पंचायत राज हा दोन्ही बॅलन्स करून अभ्यास करा. त्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन कशावरती आलेले आहेत हे देखील गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. याच्यानंतरचा घटक येतो तो म्हणजे अर्थव्यवस्था असेल. मग अर्थव्यवस्थेमध्ये बघा कुठला असणार आहे, अर्थव्यवस्था शास्त्र मूलभूत संकल्पना असतील. त्याच्यानंतर बेरोजगारी, दारिद्र्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय भांडवल बाजार असेल. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त आहे, लोकसंख्या शास्त्र व भारताची लोकसंख्या असेल आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे रिलेटेड मुद्दे असतील. त्याच्यानंतर व्यापार तोल आणि व्यवहार तोल. त्याच्यानंतर काय असणार आहे, चलनवाढ असेल, भारताचा आर्थिक विकास बघायला मिळतं. ओके, म्हणजे याच्या रिलेटेड असणारे तुमच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील. समजतं मित्रांनो. त्याच्यानंतर बघा भारत आणि भारता शेजारील असणारे देश ज्याला आपण परराष्ट्र धोरणाचे रिलेटेड असणारे मुद्दे म्हणतो. भारताचे परराष्ट्र धोरण असेल, त्याच्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणाची काय असणार आहे, मूल तत्वे असतील. हिंदी महासागर क्षेत्रातील काय असणार भारताचं स्थान, त्याचं महत्व. त्याच्यानंतर बघा परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर महत्वाच्या प्रादेशिक संघटना आहेत. भारत व पाकिस्तान यांचे संबंध आहेत, भारत व बांगलादेश यांचे संबंध, भारत आणि भूतान यांचे संबंध, नेपाळ सोबत असणारे संबंध, चीन सोबत असणारे संबंध, म्यानमार सोबत असणारे संबंध. त्याच्यानंतर मालदीव असेल, अफगाणिस्तान, श्रीलंका याच्या सोबतच मित्रांनो काय करायचं बघा, महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आणि भारताचे आण्विक धोरण आपल्याला बघायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, जीएस मध्ये बघायच्या आहेत. जीएसचा डाटा तुम्हाला मित्रांनो खूप वाटत असेल, पण जीएस वरती मार्ग काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्याच्यातले सिलेक्टिव्ह कंटेंट करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो बघा, काय करायला लागणार आपल्याला, तर ज्याच्यामध्ये बघा आता इतिहास असेल. मग इतिहास मधले कोणकोणते घटक प्रमुख आपल्याला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये बघा 1857चा उठाव असेल आणि त्यातले सर्व घटक असतील. हे इतिहास मध्ये आपल्याला पाहायचं आहे. समजतं मित्रांनो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याच्यानंतर घटनात्मक सुधारणा आणि सर्व कायदे असतील. तर इतर प्रमुख कायदे पण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला लागणार आहेत. प्रमुख गव्हर्नर जनरल आहेत, महात्मा गांधी, सर्व चळवळी, जमीनदारी पद्धत असेल, क्रिप्स मिशन असेल आणि इतर त्याच्या योजना असतील, शेतकरी व आदिवासी चळवळी असतील, मुस्लिम काय असणार विभक्तवादाचा उदय आहे, बंगालची पाहणी आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आपल्याला बघायला मिळतो. समजतं मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ काय, हा झाला तुमचा इतिहासच्या रिलेटेडचा मुद्दा. मग इतिहासमध्ये तुम्हाला हे घटक करणं गरजेचं आहे. याचा अर्थ अजून कोणते आपल्याला समाज सुधारक, म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, इतिहास आणि समाज सुधारक हे दोन घटक जरी तुम्ही मर्ज करून अभ्यास केला असा तरी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला क्लिक होत जातील. कारण यातली नावं इकडे काही बघायला मिळतील, यातली काही इकडे नावं बघायला मिळणार आहेत. ओके, आता प्रमुख समाज सुधारक पहा, महात्मा ज्योतिबा फुले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सावित्रीबाई फुले, सार्वजनिक काका, नाना शंकर शेठ, विष्णू शास्त्री पंडित, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर बघा पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, म गो रानडे, ग आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. तसेच बघा लोकहितवादी दादोबा तडखरकर, लोकमान्य टिळक, वी रा शिंदे, गोपाळकृष्ण गोखले. त्याच्यानंतर बघा महाराजा सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, बाळशास्त्री जांभेकर. जसं मगाशी मी तुम्हाला 32 ची लिस्ट सांगितली त्याच्यातली मी शॉर्ट केलेले आहे. याचा अर्थ एवढी लिस्ट याच्या रिलेटेड असणारे मुद्दे. मग आता साधारण बेस आपण काय पकडायचा, बेस कशावरती जास्त प्रश्न आयोग भर देतो, काय काय विचारलं बघा, समाज सुधारक आणि त्यांचे कार्य याच्या रिलेटेड तुम्हाला आयोगाने मागचे 2017 आणि 22च्या पेपरला विचारलेलं आहे. ब्रिटिश विरुद्ध नागरी उठाव, क्रांतिकारक व संघटना असतील याच्या रिलेटेड प्रश्न पडलेला आहे. काँग्रेस व काँग्रेसचे कार्य असेल त्याच्या रिलेटेड पण प्रश्न विचारलेले आहेत. कामगार असेल, आदिवासी शेतकरी चळवळी आहेत, कायदे करार, गांधीयुग घटना असतील आणि धार्मिक सुधारणा चळवळी आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो बघा, काही अवघड नाही आहे, फक्त योग्य ते माहित पाहिजे मला नेमक्या यातलं वाचायचं काय. ज्या विद्यार्थ्याला वाचायचं काय समजलं त्याला अभ्यास काय करायचं समजतो, आणि ज्याला अभ्यास काय करायचं समजलं तो एक्झामच्या रिलेटेडच आयोगाला जसा अपेक्षित आहे तसाच अभ्यास करणारा खोगर भरती करत बसणार नाहीये. फक्त आपल्याला हातोडा कुठं मारायचा आहे, बरोबर पॉइंट शोधायचा आणि त्याच्यावरती फटका मारायचा आहे. हा ज्याला पॉइंट शोधता आला तर मित्रांनो तो बरोबर हातोडा मारत बसणार आहे. नाहीतर काही विद्यार्थी त्या दगडाला चारही बाजून हातोडा मारणार आहेत पण तो दगड फुटणार नाहीये. समजतं मित्रांनो. कारण प्रचंड इतिहास म्हणजे प्रचंड, समाज सुधारक म्हणजे प्रचंड अभ्यास, भूगोलाचा प्रचंड अभ्यास, सगळा काय करायचं नाही, कुठल्याही विषयात मित्रांनो पीएचडी करायची नाही. समजतं काय म्हटलं मी, कुठल्याही विषयात आपल्याला पीएचडी करायची नाही. कुठल्याही विषयाचं परिपूर्ण नॉलेज पण घ्यायचं नाही मित्रांनो. नॉलेज कसं घ्यायचं, परीक्षेला जे अपेक्षित आहे, आयोगाची अपेक्षा काय आहे ही अपेक्षा आहे. मित्रांनो मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो आपल्याला अभ्यास कसा केला पाहिजे.
पहिला मुद्दा, आयोगाला काय अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा, इथून मागचं क्वेश्चन पेपर काय सांगतात. तिसरा मुद्दा, सिलेबस कॉपीमध्ये कोणते पॉइंट आहेत. आणि चौथा मुद्दा, माझं अनालिसिस काय आहे. समजलं. हे 4 गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या असा तर तुमचा अभ्यासाचा बेस बनून जातो. अजून मी 4 मुद्दे सांगेन. बघा, ज्या वेळेला एखादा कंटेंट वाचायला घेत असा, जसं मी उदाहरण देतो, महाराष्ट्राचा भूगोल असेल, महाराष्ट्राच्या भूगोल मधलं मी उदाहरण घेणार आहे शिखरे. मग शिखरांच्या वरती प्रश्न कसे येतात बघा. शिखरे हे पॉईंट वाचत असताना मी समजणार, डोळ्यासमोर धरणार की मागील या क्वेश्चन पेपर मध्ये असे क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये शिखरे हा फक्त पॉईंट आहे. मग महाराष्ट्रामध्ये 26 शिखर आहेत, म्हणून मी काही 26 शिखर करत बसू का? अजिबात नाही. मग त्या 26 शिखरांच्या वरती आयोग कोणत्या शिखरांच्या वरती वारंवार भडीमार करतो, अशी शिखर कोणती असतील, तर मी ती शिखर कशातून काढणार? प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून काढणार आहे. मग मला मिळाली 13 शिखर. मग ही 13 शिखर समजलीत मला. 13 आणि 13 26, बाकी 13 मी कॅन्सल करून टाकलीत. नुसती वाचून घेतलीत, एकदा डोळ्याखाली घाललेली, बाकी मला ही मात्र मी 13 पाठ करायचंच ठरवलेलं आहे. मग काय विचारणार त्याच्यावरती? पहिला मुद्दा, शिखर आणि शिखराची उंची. केलंय का मुद्दा मी वाचत असताना अभ्यासात? केलाय, टिक मार्क. दुसरा प्रश्न काय? शिखर आणि शिखराचा जिल्हा, तसा अभ्यास केलाय का? केलाय. तिसरा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो, शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा, तसा अभ्यास केलाय का? मी केलाय. अजून प्रश्न काय बघायला मिळतो? शिखराचं लोकेशन बघायला मिळतं. म्हणजे आतापर्यंत मी प्रॉपर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर मला ह्या गोष्टी समजल्या की या 4 अँगल नुसार प्रश्न आयोग विचारत आहे. 5वी मेथड म्हणजे काय असणार आहे याच्यावरती, की आपल्याला प्रश्न विचारला तर कसा विचारला जाऊ शकतो? उत्तर दक्षिण लोकेशन नुसार क्रम लावा आणि दक्षिण उत्तर लोकेशन नुसार क्रम लावा. म्हणून विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला सांगत आहे की अभ्यास करत असताना आपण त्या कंटेंटचा व्ह्यू चेक करणं गरजेचं आहे, मागील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर चेक करणं गरजेचं आहे. याच्यानुसार आपल्याला समजू शकतं की कोणत्या कंटेंटवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून अशी जर विचारसरणी असेल तर आपलं होणार काय मित्रांनो, की आपण आयोगाची जशी दृष्टिकोनानुसार प्रश्न विचारले जातात, आयोगाला जसा अपेक्षित प्रश्न आहेत त्या बेसवरती आपला अभ्यास होणारच आहे. पण जर आयोग चुकून पुढे गेला तर त्याही बेसवरती आपला अभ्यास झालेला असणार आहे. याचा अर्थ मित्रांनो काय करायचं आपल्याला, की मागील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असेल याच्यानुसार प्रॉपर तो कंटेंट वाचत असताना आपली स्वतःची एक मेथड अवगत होणं गरजेचं आहे. बघताना त्या कंटेंटकडे असेल त्या नजरेने बघणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून अभ्यास करताना ही गोष्ट एक फॉलो करणं गरजेचं आहे. आता इतिहासचा पार्ट झाला, समाज सुधारक असतील त्याच्यामधले विशेष घटक महत्वाचे असतील हे घटक डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला मित्रांनो कोणता डिस्कस करायचा बघा, जो आहे भूगोलाच्या रिलेटेड. बघा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, विशेषतः याच्यावरती आपल्याला प्रश्न कोणकोणते घटक असतील. आता महाराष्ट्राचे ऑलरेडी सगळे घटक आपण बघितलेत मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्राचे इंडेक्स जे आहे ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. पण याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकावरती प्रश्न वारंवार विचारले जातात, तर महाराष्ट्रामध्ये बघत असताना बघा महाराष्ट्राचं स्थानविस्तार आहे. आता हा जो घटक आहे मित्रांनो, महाराष्ट्र करत असताना किंवा भूगोलाचा घटक करत असताना याच्यामध्ये वारंवार अपडेट होत असतं. कारण जसं की आता बघा पिके टॉपिक असेल, पिकांच्या वरती अपडेट होत असतं. कारण आता समजा आपल्याला पिकांच्या वरती काय असणार, फॉर एक्झाम्पल क्षेत्रफळानुसार असणारे जिल्हे, उत्पन्नानुसार असणारे जिल्हे आणि उत्पादकतानुसार असणारे जिल्हे, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग प्रत्येक वर्षी हे बदलत जात असतं, कारण या वर्षी जे क्षेत्रफळानुसार जिल्हे राहिलेले आहेत ते पुढच्या वर्षी राहतील अशी शाश्वती नाही. या वर्षात या जिल्ह्यामध्ये उत्पादन एखाद्या पिकाचं एवढं निघलं असेल तर ते पुढच्या वर्षी तेवढं निघलं असं नाही. म्हणून हा टॉपिक अपडेट होत असतो. वनांचं टॉपिक अपडेट झालेलं आपल्याला मित्रांनो बघायला मिळतं. त्याच्यानंतर प्राण्यांचे टॉपिक अपडेट झालेले आहेत. महाराष्ट्रातील स्थानविस्तार टॉपिक अपडेट झालेला आहे, कारण आर्थिक पाहणी अहवालानुसार याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस झालेले बघायला मिळतील. मग मित्रांनो असा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, की इकॉनॉमिक्स असेल, जॉग्राफी असेल, इथं भरपूर आकडेवारी पण आहेत आणि याच्यामध्ये भरपूर चेंजेस पण आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी याच्यामध्ये थोडेफार बदल होत असतात, आकडेवारी चेंजेस होत असते. म्हणून इथं योग्य ते संदर्भ साहित्य निवडणं गरजेचं आहे. झालेले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर नुसार बेस जर पकडला तर तसे टॉपिक निवडणं गरजेचं आहे. आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यामधली बऱ्यापैकी आकडेवारी करणे गरजेचं आहे. कारण आपण डिरेक्टली संदर्भ साहित्यामधले काही पुस्तकं आपण रेफर करत असताना काही ठिकाणी जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असेल किंवा जे आकडेवारी दिली असेल ती चुकू शकते मित्रांनो. ओके, त्याच्यामुळे आपण योग्य ते संदर्भ साहित्य असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये बघा की महाराष्ट्राचा स्थानविस्तार, प्राकृतिक महाराष्ट्र, नदी प्रणाली, हवामान, वनसंपत्ती, खनिज संपत्ती आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर लोकसंख्या व स्थलांतर. मित्रांनो हे 7 टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हे टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करावेच लागणार आहेत, कारण याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न तुमचे विचारले जातात. आणि या बेसवरती जर बघितलं तर इथं तुमचा बऱ्यापैकी जॉग्राफीला जो विचारण्याचा बेस आहे तो 75% कंप्लीट होतो मित्रांनो. बाकी जे टॉपिक आहे ते वाचून घेणं गरजेचं आहे, जसं दळणवळण असेल,
कारण याच्यामध्ये पर्यटन असेल, ह्याच्यामध्ये पण चेंजेस बघायला मिळतील. आता वाहतुकीचे राष्ट्रीय महामार्ग दरवर्षी काय असणार, दिवशी वाढत चाललेलं आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर काय असणार, समृद्धी महामार्ग असेल वगैरे. त्याच्यानंतर काय आपल्याला बघायला मिळतील की पर्यटनाच्या रिलेटेड असणारे अपडेट इन्फॉर्मेशन, याही गोष्टी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ हा अपडेट असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्याला योग्य ते साहित्य संदर्भ निवडणं गरजेचं आहे. कारण भूगोलाचा अभ्यास करत असताना मित्रांनो तुमचं व्ह्यू असणं गरजेचं आहे की 4 मेथड आहेत. पहिली मेथड, इथं कन्सेप्ट केलं पाहिजे तुमची जॉग्राफीची. सेकंड मुद्दा म्हणजे काय, परफेक्ट आकडेवारी असणं गरजेचं आहे. इथं पाठांतरच लागणार आहे करायला. मग पाठांतर करत असताना तुम्ही असं पाठांतर करू नका की बाबा जेणेकरून ते आपल्याला रट्टा मारायसारखं व्हायला. लॉजिकली पाठांतर करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 30,77,13 3,07,713 नाही बनायची काय गरज. मोठी संख्या करू नका, संख्या छोटी करा, 2 मध्ये 3 मध्ये डिवाइड करा. भारताचं क्षेत्रफळ 32,87,263. ओके, 32,87,263 असं वाचायची काही गरज नाही, खूप मोठं वाटणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, आकडेवारी पाठ करत असताना त्याला फोडा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. थर्ड मुद्दा आपल्याला इथं काय असणार बघा, याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन असणं गरजेचं आहे. इमॅजिन करा तुम्ही. ज्या वेळेला इमॅजिन करशीला त्यावेळेला तुमचा परफेक्ट तिथला बेस कम्प्लीट होणार आहे. ज्याच्यामध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल इमॅजिन करायचं, मॅपिंगचा बेस घ्यायचा आणि इमॅजिन करायचं, कन्सेप्ट डोक्यात ठेवायची आणि मग इमॅजिन करायचं. कसं करणार बा, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणती नदी बघायची आहे, तापी नदी बघायची आहे. ठीक आहे, आडव्या हातावरती महाराष्ट्र, 36 जिल्हे तुम्ही प्रॅक्टिस केला असेल तर तुम्हाला आडव्या हातावरती संपूर्ण महाराष्ट्र सांगता येईल, उभ्या हातावरती पूर्ण भारत सांगता येईल. समजतंय बघा. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेशमधून कुठे येते, अमरावती जिल्ह्यामध्ये 49 किलोमीटरचा प्रवास करते. तिथून कुठे जाते, पुन्हा रिटर्न मध्य प्रदेशमध्ये खांडवा जिल्ह्यात निमाड भागातून वाहत येते. रिटर्न महाराष्ट्रामध्ये एंट्री करते, जळगाव जिल्ह्यात रावेरपूरच्या खिंडीमध्ये, म्हणजे ब्रह्मपूरच्या खिंडीमध्ये तिथे एंट्री करते. ते तिथून काय करते, जळगाव जिल्ह्यामधून कुठे येते, जळगाव जिल्ह्यामधून धुळे जिल्ह्यामध्ये जाते, धुळे जिल्ह्यामधून कुठे जाते, नंदुरबार जिल्ह्यामधून तळोदा तालुक्यातून बाहेर पडते, गुजरातमध्ये जाते, सुरत जवळमध्ये अरबी समुद्राला मिळते. याचा अर्थ काय, मी पाठांतर केलेलं आहे मित्रांनो. हे कसं बेस परफेक्ट झालेला आहे माझा. मला मॅप माहित आहे, मला नदी माहित आहे, माझ्या डोक्यात बसली, मी व्हिज्युअलायझेशन इमॅजिन करून ते म्हणजे काय केलं, एक्सप्लेन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर मॅपिंग तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. याचा अर्थ जसं की आता प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये कंटेंट शोधा, हवामान, नदी प्रणाली. आता नदी प्रणाली करत असताना मित्रांनो खूप मोठा टॉपिक आहे, म्हणून काही सगळ्या नद्या करत असाय नाही. महाराष्ट्रामध्ये 400 नद्या येतात म्हणून 400 नद्यांचा अभ्यास करणार आहे. कोकणामध्ये 40 नद्या येतात म्हणून काही 40 नद्यांचा अभ्यास करायचं. भारतामध्ये 4,500 नद्या येतात म्हणून काही 4,500 नद्यांचं करायचं. आयुष्य मित्रांनो नदीच जाईल, ते नद्या काय संपणार नाही. मग आपल्याला काय करायचंय, सिलेक्टिव्ह नद्यांचा अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ काय, भारतामधल्या कुठल्या महत्वाच्या असतील, महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 नद्या महत्वाच्या आहेत, विषय संपला. कोकणामधल्या 26 नद्या महत्वाच्या आहेत. कोकणात प्रश्न कसे विचारतात, उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण. समजतंय. मग तुम्हाला विचारलं तर उत्तर कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, मध्य कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, दक्षिण कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, असं प्रश्न विचारला जातात. मग यातल्या 26 नद्या महत्वाच्या आहेत. ते तोंडपाठ झालं सा. जर एकदा तुमचं तोंडपाठ झालं तर तुम्ही 10 सेकंदात तो प्रश्न सोडवू शकताय. फॉर एक्झाम्पल बघा, उत्तर कोकण दमणगंगा, वरुली, सूर्या, वैतरणा, तानसा, बादसा, काळू, उल्हास 8 नद्या. मध्य कोकण पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारतात, जोग, वैशिष्ट्य, जगबुडी, शास्त्री, भाव 12 नद्या. दक्षिण कोकण काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, करली, तेरेखोल 6 नद्या. 26 नद्या मित्रांनो विदिन 10 सेकंदात तुम्ही सांगू शकताय. कसाही प्रश्न विचारून सुटला प्रश्न. महाराष्ट्रातल्या काय करायचं, महत्वाच्या 7 ते 8 नद्या करायच्या. तापी, गोदावरी, ब्रह्मपुत्र असेल, कावेरी असेल, कावेरी खाली गेली, त्याच्यानंतर पैनगंगा, वैनगंगा, वर्धा असेल, या ज्या महत्वाच्या नद्या तुमच्या ह्या इथे तुम्ही कशात करू शकता, महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या नद्यांमध्ये करू शकता. वनसंपत्ती असेल, त्यांचे अहवाल असतील, खनिज संपत्ती, लोकसंख्या, स्थलांतर असेल. लोकसंख्या करत असताना मित्रांनो तुम्हाला 2011 ची लोकसंख्या करायला लागणार आहे, कारण 2021 ची लोकसंख्या झालेलीच नाही. समजलं. त्याच्यामुळे हा बेस. त्याच्यानंतर बघा भारताचा इकडे तुम्हाला काय करायचं आहे, भारताचा स्थान विस्तार. आता हा मुलांना ऑलरेडी मी टीचिंग मधल्या आमच्या बॅच मधल्या मुलांना शिकवलेला टॉपिक, कारण ह्याच्यावरती मागच्या वेळेला प्रश्न पडला होता की जलसीमा किती देशांच्या लागलेल्या आहेत. बऱ्यापैकी सर्व मुलांनी उत्तर दिलं होतं 6 देशांच्या, पण मित्रांनो चुकलं उत्तर. 7 देशांच्या जलसीमा लागतात. किती देशांच्या लागतात, 7 देशांच्या. म्हणजे याच्या रिलेटेड असणारी तुम्हाला भूसीमा, जलसीमा, 7 देश भूसीमा, 7 देश असतील जलसीमा, हे तुम्हाला माहित पाहिजे. बेसिकली हा टॉपिक तरी माहित असणं गरजेचं आहे. समजलं. म्हणजे याचा अर्थ काय, इथं भूगोलाला सिलेक्टिव्ह बेस कडून तुम्ही 7 ते 8 टॉपिक जरी केलं सा तरी तुमचा भूगोल सगळा परफेक्ट होऊन जाईल मित्रांनो. समजतं. ओके, चला नेक्स्ट पॉइंट बघा. आपल्याला आता कुठलं बघायचं, अर्थशास्त्र असेल. आता अर्थशास्त्राला पण मित्रांनो कन्सेप्ट येते. जसं मग मी सांगितलं खूप सारे अर्थशास्त्राचे टॉपिक बघायला मिळतील. म्हणून काय सगळे करणार आहात का, अजिबात नाही करायचं. अर्थशास्त्रामध्ये काय असणार बघा, मूलभूत संकल्पना असतील, क्षेत्र वैशिष्ट्य असतील, राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप, पंचवार्षिक योजना, लोकसंख्या, भारत आणि महाराष्ट्र कम्पेअर करा, बँकिंग, अर्थसंकल्पना, प्रमुख घटक,
व्यापार तोल, व्यवहार तोल, चलनवाढ आणि एलपीची धोरण, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, 3 संकल्पना जर परफेक्ट असतील तर तुमचं मार्क कुठेही जाणार नाही मित्रांनो. इकॉनॉमिक्सला कन्सेप्ट महत्वाचे आहेत, आकडेवारी महत्वाचे आहेत आणि अपडेट महत्वाचा आहे. जेवढं अपडेट असेल तेवढं तुमचं इथं कम्प्लीट होणार आहे मित्रांनो. म्हणून मी वारंवार सांगत आहे अपडेट, वारंवार सांगत आहे IMP आकडेवारी, वारंवार मी सांगत आहे रिसर्च बुक मधलं पण तुम्ही घटक घेत असताना ते पण आपल्याला आयोगानं काही दिलं होतं. आणि आता समजा फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचं उदाहरण देतो तुम्हाला, काय देतो बघा याच्यामध्ये, जसं की काही बुक मध्ये सह्याद्रीची लांबी उत्तर दक्षिण किती दिलेलं आहे, काही बुक मध्ये 750 आहे, पण आयोगाचं उत्तर आहे 440. इथं तसा जर तुमचा डाटा वाचण्यात आला असेल आणि तुम्ही डाटा वाचला असेल आणि तो प्रश्न पडला असेल, इथं प्रश्न असा पडलाय, एक तर फुलटॉस गोल टाकलाय तुम्हाला, बसला तर षटकार, नसेल तर विकेट. समजलं मित्रांनो. मग आपण वाचला होता डाटा, प्रश्न आला होता, ऑप्शन तसे होते, मी ऑप्शन 750 ला गोल केला कारण मी वाचला होता तसा, उत्तर चुकलं. दोष कुणाचा? तुमचा, तुम्ही तर वाचलं होतं. दोष कुणाचा? देणाऱ्यांचा. देणाऱ्यांनी तुम्हाला कुठं सजेस्ट केलं तर, बरोबर ना मित्रांनो. मग याचा अर्थ काय, तुमचा पण दोष असणार आहे. का दोष असणार आहे? तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर चेक केलं का? नाही चेक केलं. मग बघायला पाहिजे होतं ना ते आपण, की बाबा आयोगाने कुठले या टॉपिक वरती कोणकोणते प्रश्न विचारले होते, कोणकोणते उत्तर दिलेले आहेत, मग मी हा टॉपिक वाचताना ते संदर्भ घेतलेले आहेत का, इथं अपडेट केलेलं आहे का, याही गोष्टी हाताळणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून अपडेट महत्वाचा आहे आणि डाटा ऑथराईज असणं गरजेचं आहे. जसं मी महाराष्ट्राचा पाहणी अहवाल सांगत असतो, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट सांगत असतो, इथून डाटा कलेक्ट होणं गरजेचं आहे मित्रांनो. आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, मग काय करायचं, ज्यानं कलेक्ट केलाय त्याच्याकडे घ्या. आपण आता जर सगळं गोळा करत बसलो, तेवढा वेळ आहे का आपल्याला? 80 दिवस शिल्लक आहेत, 9 सब्जेक्ट आहेत, कसं मॅच करायचं? मी सगळं सर्चिंग करत बसतो, तिकडल्या वेबसाईट चेक करतो, तिकडल्या वेबसाईट काय गरज पडली आपल्याला? आहे ना मार्केटमध्ये उपलब्ध, मग घ्या मागून, तुम्ही ते वाचा, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट करायला मदत होईल. समजतं का मित्रांनो? बघा त्याच्यासाठीच आपण काय केलंय, मंजिल अकॅडमीचा पण ठोकळा आपला याच आता वेळेला मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे, जो डिपार्टमेंटल PSIच्या अनुषंगाने परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 9 सब्जेक्टचं ज्या विषय आहेत त्याच्यातले 8 सब्जेक्ट आपण नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जे IMP घटक आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काय असणार आहे की त्याचा पुरेपूर वापर आणि थोडक्यात म्हणजे थोड्याच दिवसामध्ये तुमचं वाचन, तुमचं रिव्हिजन, तुमचा अभ्यास या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, याचा फायदा आपण मंजिलची एक डिपार्टमेंटलची PSIची बॅच पण चालू आहे मित्रांनो. 9 विषयांचा अध्ययन आहे, मराठी इंग्लिश असेल हे 2 सब्जेक्ट, सामान्य अध्ययनचा पार्ट असेल, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, समाज सुधारक, भारत आणि भारतात शेजारील देश असतील आणि चालू घडामोडीचा घटक, या 9 विषयांचा अध्ययन. त्याच्यानंतर काय असणार मित्रांनो, त्याच्यासोबत आम्ही 15 टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. 15 टेस्ट, त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन, इंग्लिशचं तर व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून इंग्लिशला कसं जरी तुम्हाला रायटिंग मध्ये जर एक्सप्लेनेशन दिलं तर समजत नसतं, पण ज्यावेळेला प्रॉपर व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन दिलं तर ते तुम्हाला समजणार आहे. हे बॅचच्या मुलांसाठी सांगत आहे मित्रांनो. ओपन टेस्ट आपल्या वेगळ्याच होणार आहेत. समजलं. थर्ड गोष्ट काय, आपण PDF स्वरूपात आणि हार्ड कॉपी स्वरूपात तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून काही ठिकाणी तुम्हाला जर दुटी निमित्तानं बाहेर गेला असताना बुक तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही मोबाईल मधनं PDF सुद्धा ओपन करून तुम्ही वाचू शकता. तुमचा अभ्यास खंडित होणार नाही मित्रांनो. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी बल्क स्वरूपात तुम्हाला आपण प्रोव्हाइड करत आहे, फक्त 5,000 रुपये मध्ये मित्रांनो. मूल्य पैशाचं नाही आहे, मूल्य नॉलेजचं मित्रांनो. मूल्य तुमच्या वेळेचं आहे, मूल्य येणाऱ्या संधीच आहे मित्रांनो. आपण फक्त पैशाची मूल्य करत बसतो. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा, पण मी आवर्जून सांगेन तुम्ही कुठल्याही क्लासला जॉईन व्हा, पण तुम्हाला आता मार्गदर्शकाची गरज आहे मित्रांनो. का? तुम्ही तुमचा वेळ आता लवकरात लवकर चांगल्या कामासाठी लावणार आहात. हा वेळ तुमचा वाया जाता कामा नाही, कारण येणारी संधी मित्रांनो मोठी आहे आणि या संधीचा जर आपल्याला भाग घ्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल आणि पोस्ट जर काढायचं असेल तर परफेक्ट मार्गदर्शक तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही निवडत नसाल मित्रांनो तर चुकणार, परत वेळ जाणार, दिवस जाणार, परत पश्चाताप होणार, परत म्हणणार तुम्ही केलं असतं बरं झालं असतं, पण त्यावेळेला ती संधी नसणार आहे. कारण 615 जागा आहेत मित्रांनो. मी अजूनही सांगत आहे, वारंवार रिपीट करत आहे, तुम्ही जाग व्हा, आम्ही जागं झालेलो आहे आणि येणाऱ्या संधीचा कसा फायदा होईल, मी कुठं आहे, किती अभ्यास आहे, अजिबात याचा विचार करू नका. आता मी उठणार, अभ्यास करणार आणि सुरुवात करणार. माझा अभ्यास होऊ शकतो मित्रांनो, डेफिनेटली मी सांगू शकतो. मी छाती ठोकून सांगत आहे, तुम्ही अभ्यास करा. समजतं मित्रांनो. म्हणून तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करशील ना त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शक भेटणार आहे. समजा मी आता कुठेतरी बाहेर होतो, तिथून मी अकॅडमीत आता आपल्या आलेलो आहे, बाहेर होतो, इच्छा होती, प्रबळ इच्छा येण्याची, म्हणून मी इथं आलो. जर मी म्हंटल मला जायचं आहे, मी प्रयत्नच केला नसेल, गाडीच चालू नसेल, आलोच नसेल, जिनात चालू नसेल, वर्गातच एंट्री केली नसेल, तर मी आज तुमच्या समोर उभा नसतो मित्रांनो, लेक्चर घेतलं नसतं.
दुसरी गोष्ट, मला इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, लांबच्या लोकेशनला जाऊन काय करायचंय मला, तिथलं मला काहीच माहित नाही. माझी इच्छा आहे फक्त तिथे जायचंय. मग माझं काय, कशाने जाऊ, कसं जाऊ, मला कोण सांगेल, मला पत्ता सापडेल का, मला राहायला सोय होईल का, माझी जेवणाची सोय होईल का, मला तिथलं समजेल का, या जर विचारात मी बसलो तर होणार काय मित्रांनो, मी घरीच बसणार, मी बाहेर पडेन का, नाही पडणार. पण मी ठरवलं काय होईल ते होऊ दे, मी बाहेर पडलो, एसटी मध्ये आलो, त्या रूटला जाणाऱ्या एसटी मध्ये बसलो, कंडक्टरनं तिकीट काढून दिलं, कंडक्टरला विचारलं किती वेळात पोहोचणार आहे, सांगितलं मला, तिथं पोहोचलो, तिथं विचारल्यानंतर गेल्यानंतर तिथल्या लोकांना विचारलं मला या ठिकाणी जायचं, काय करायला पाहिजे, सांगितलं रिक्षा करा आणि तिथून रिक्षातून बसून जावा. रिक्षावाल्यानं मला तिथं सोडल्यानंतर रिक्षावाल्याला विचारलं मला या ठिकाणी जायचं, काय करू, त्याने सांगितलं या इथून तुम्ही राईट वळा, लेफ्ट वळा, तिथून गेल्यानंतर तुम्हाला ते समोर दिसेल. तिथे गेल्यानंतर खाली गेल्यानंतर विचारलं मी हा ऍड्रेस कुठे आहे, त्यांनी सांगितलं 3रा फ्लोअर 4था फ्लोअर. तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर काय सांगितलं मला, तर ते लोकेशनची भेट घेतली. आता त्यांना विचारलं मला राहायची सोय कुठे इथं, तिने सांगितलं इथून इथे जावा, तिथं हॉटेल भेटेल तुम्हाला, राहायची सोय झाली. तिथं हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला काय झालं, रूम समजली. रूम मध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं मी जेवणाची सोय माझी, त्यांनी जेवणाची सोय करून दिली. मित्रांनो सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळत गेले, सगळं मार्गदर्शन मिळत गेलं आणि मी सुखरूप प्रवास करून रिटर्न आलो, माझं काम पण झालं. तसं तुम्ही अभ्यासाला बाहेर पडा ना, तुम्हाला मार्गदर्शक भेटणार आहेत. खूप दिग्गज व्यक्ती या प्लॅटफॉर्म मध्ये आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या, तुम्ही सुरुवात तरी करा. फक्त विचार करत बसू नका माझ्याकडे मी नवीन आहे, माझ्याकडे काय अजून अभ्यासच केलेला नाही, मी अजून पुस्तकच उघडलेलं नाही, मला डिपार्टमेंटल परीक्षा म्हणजेच काय माहित नाही. या विचारात जर गुरपटला असा तर तुमची डेफिनेटली तुम्ही जी फसगत आहे लक्षात ठेवायचं. समजतं? चला इकडे या. आता बघा याच्यामध्ये राज्य पंचायत म्हणजे पंचायत राज असेल, राज्य प्रशासन असेल, याच्यामध्ये काय असणार आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य शासन संस्था असतील, त्याच्यानंतर काय 73वी घटनादुरुस्ती, राज्य प्रशासन, विधानमंडळ आहे, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्यपाल आणि महाधिवक्ता असेल. हे तुमचा पॉलिटी आणि पंचायत राजचा घटक झाला. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा कोणकोणते घटक असतील, जसं की अर्थव्यवस्थेचा हमखास प्रश्न येणारे घटक असतील, भारताचे नवीन आर्थिक धोरण 1991 आणि जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण. या मित्रांनो 3 संकल्पना आहेत, ह्या तुमच्या क्लिअर पाहिजेतच, हमखास प्रश्न त्याच्यावरती असतो. समजतं? मग राज्य प्रशासनचा आपण रिलेटेड बघितलं तर बघा जो पॉलिटीचा घटक आहे आणि पंचायत राजचा घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, राज्य विधिमंडळ असेल, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. सेकंड गोष्ट, राज्याचे कार्यकारी मंडळ असेल, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे, ग्रामीण प्रशासन, पंचायत राज, पंचायत समिती, जिल्हा परिषद. हे तुमचा झाला पॉलिटीचा घटक. समजतं मित्रांनो? म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगत आहे, पोट तिडकीने सांगत आहे, 50 पैकी फक्त 20 मार्क जरी तुम्ही मिळवलं तरी क्वालिफाय आहात. काय म्हणलं मी, तरी तुम्ही क्वालिफाय आहात. म्हणून प्रॉपर तुम्हाला माहीतच पाहिजे आपल्याला वाचायचं काय आहे. समजतं? नेक्स्ट बघा मुद्दा, आपल्याला लास्ट कंटेन यातला मधलं आपल्याला बघायचं आहे, जो काय असणार आहे आपल्याला चालू घडामोडीचा कंटेन असेल आणि त्याच्यानंतर काय भारत आणि भारता शेजारील देश असतील. मग याच्यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला की महाराष्ट्र प्रमुख घटक असतील, राजकीय, आर्थिक, पर्यावरण, संरक्षण असेल, सायन्स आणि टेकचा भाग असेल, पुरस्कार, निधन वार्ता असेल, प्रमुख करार, नियुक्ती असतील. करंटचा बेस करत असताना मित्रांनो तुम्हाला जानेवारी पासून करायला लागणार आहे. साधारण 11 महिन्याचं करंट तुम्हाला करायला लागणार आहे, कारण आपली 2 डिसेंबरला एक्झाम आहे. मग एक्झामच्या आधी 15 दिवस आपण पकडून चालायचं. त्याच्या रिलेटेड करंटचं मुद्दे कम्प्लीट राहा. आपल्या पुस्तकामध्ये मी करंटच्या नोट्स दिलेल्या नाहीत, मी त्याची पीडीएफ सेपरेट पाठवेन, कारण ऍडचं कन्फर्मेशन नसल्यामुळे मी त्याच्यात करंटच्या नोट्स ऍड केलेल्या नाहीत. आणि सध्या आपलं जसं की पुस्तक पब्लिश हातात झालं, माझ्या हातात आलं आणि दुसऱ्या दिवशी आपली ऍड पडलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं की ऍड पुढे जाईल की कसं होईल या बेसवरती मी करंट त्यात छापलं नव्हतं, कारण करंट कुठून घ्यायचं, कुठल्या महिन्यापासून याचा अंदाज लागण्यासाठी आपल्याला ऍडची म्हणजे डेट माहित असणं गरजेचं आहे, एक्झामची डेट. ओके, मग सो त्याची जी पीडीएफ असेल तर पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवरती व्हायरल करीनच, तिथून तुम्ही झेरॉक्स काढून घेऊ शकता. बाकी जे करंटचे आहेत ते करंटच्या लेक्चरच्या माध्यमातून, इतर गोष्टी असतील तुम्हाला रिव्हिजनच्या माध्यमातून असून तुमच्या कंप्लीट होतीलच. पण तुम्हाला ही बेसिकली करंटमध्ये वारंवार वाचणं गरजेचं आहे, अपडेट राहणं गरजेचं आहे, कारण हा डाटा असा असतो की काय विचारतील याची शाश्वती नसते. आपण वाचलं एक होतं आणि विचारलं एक असं ओपन होत असतं. त्याच्यामुळे इथं थोडंसं निगेटिव्ह न जाता थोडंसं 1-2 मार्क जरी मिळालं तर सफिशियंट आहे असं म्हणून चालायचं, कारण आपल्याला 30 मार्क तर घालवायचीच आहेत 50 पैकी. समजतं? घालवायचं म्हणजे काय इन द सेन्स आपल्याला जेवढे मार्क मिळणार 20 मार्क असेल त्याच्यात आपण प्री क्वालिफाय होणार आहात, बरोबर ना? म्हणून जास्त काय ताण घ्यायचं नाही की बाबा मला सगळ्याच विषयाला आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे असं काही नाही आपल्याला. समजतं? त्याच्यानंतर परराष्ट्र धोरणाच्या संबंधाचे मुद्दे असतील. 7 देश आहेत आपल्या साईडचे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, त्याच्यानंतर चायना, भूतान, म्यानमार, बांगलादेश, हे 7 देश असतील. समुद्री लागलेले देश असतील, थायलंड वगैरे असेल, मालदीव असेल, त्याच्यानंतर काय असणार श्रीलंका वगैरे, इंडोनेशिया वगैरे. हे आपल्याला जे महत्वाचे असतील ते देश तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे. समजतं मित्रांनो? त्याच्यामुळे सुरुवात करा,
तुमचा बऱ्यापैकी डाटा असेल, मी तुमचा कव्हर केलेला आहे. अभ्यासाचं स्ट्रक्चर स्वतःचं वैयक्तिक प्लॅनिंग बनवा, वेळापत्रक बनवा त्याचं, ते फॉलो करा. दिवसातून आपल्याला 9 सब्जेक्ट भागिले किती दिवस करणार आहे, सॉरी 80 भागिले किती करायचंय तुम्हाला, आपल्याला 9 सब्जेक्ट करायचंय. एका दिवसामध्ये साधारण किती तास अभ्यास करणार आहे हा घटक पण बघा मुद्दा. दुसरा मुद्दा, एका सब्जेक्टला किती दिवस मिळत आहेत हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वतः एक इंडेक्स बनवा, तेवढा कंटेंट वाचून झालाय का टिक मार्क करा, त्याला काय राहिलंय चेक करा, क्वेश्चन पेपर सोडवा, त्याचं प्रॉपर अनालिसिस करा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना जर चुकून वाटलं अजूनही आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे, जरूर शंका असतील काही, तरी तुम्ही बिनधास्त मला विचारू शकता. आपला मोबाईल नंबर इथं मी दिलेलाच आहे, 9595171742 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. ह्याच्यावरती डिरेक्टली जरी तुम्ही मला मेसेज केला असा तरी तुमच्या मी शंका सगळ्या दूर करीन, अभ्यासाच्या रिलेटेड असणारे मुद्दे तुमचे कव्हर करीन. दुसरा मुद्दा, आपलं डिपार्टमेंटलचं पुस्तक आहे, ज्यांना ऑर्डर करायचं आहे ते डिरेक्टली माझ्याकडं मला मेसेज करून काय करू शकतात, ऑर्डर करू शकतात. आपल्या ठोकळ्याची जी प्राइस आहे ती 499 रुपये आहे. आपण मुलांना 35% डिस्काउंट दिलेला आहे, 320 रुपयाला पुस्तक तुम्हाला भेटेल. हँड टू हँड जर पाहिजे असेल तर, जर पोस्टानं ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला पोस्टल चार्जेस 60 रुपये पे करावे लागतील. याचा अर्थ तुम्हाला 380 रुपये मध्ये पुस्तक तुमच्या घराच्या ऍड्रेसवरती, ऑफिसच्या ऍड्रेसवरती आपण पाठवून देणार आहे. तर मित्रांनो ज्यांना कोणाला प्लॅटफॉर्म पण जॉईन करायचं असेल तरीही ती मुले कॉन्टॅक्ट करू शकतात. आपले ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण लेक्चर सगळी प्रोव्हाइड करत आहे. तुम्हाला लेक्चरला टाइम झोन सेट केलेला नाही, किती वेळ बघू शकता. लेक्चर बघत असताना काही शंका असल्या तर डिरेक्टली आम्हाला विचारू शकता. असा 9 सब्जेक्ट, प्रॉपर टीचिंग, 1 वर्ष व्हॅलिडिटी, 15 टेस्ट, त्याचं एक्सप्लेनेशन, पीडीएफ, हार्ड कॉपी स्वरूपात नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर मित्रांनो चालू करा अभ्यास. सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून आणि मंजिल अकॅडमीच्या टीम कडून शुभेच्छा मी देतो. आणि तुमचं सातत्य हेच तुमचं यश असणार आहे मित्रांनो. आणि या यशाला तुमच्या इतर गोष्टीला भ्रमात न पडता, इतर ठिकाणी तुम्ही जो आता दुटी करतात त्या दुटीतून तुम्ही दुटीतून वेळ मॅनेज करणार आहात, या सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग करून तुम्ही स्वतःसोबत एक स्पर्धाच खेळत आहात मित्रांनो. आणि ही खेळली तरच तुमचा विजय पक्का आहे, ही मात्र मला पण निश्चित आहे. थोडस हेक्टिक गोष्टी असतील, पण बोलणं वेगळं आणि करणं वेगळं ह्याही गोष्टी असतील, पण आपल्याला आता करावंच लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे येणाऱ्या एक्झाम साठी तुम्ही क्वालिफाय होणार आहात, मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो. तुम्हाला येणारी परीक्षा चांगली आणि तुम्हाला जशी सोयीस्कर आहे त्या लेवलनं जावी, त्याच्यानंतर सर्वांना यश प्राप्त व्हावे एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद मित्र.